एका रात्री तुझं पार्सल भीडला माघारी पाठवणार असा इशारा धैर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना दिला होता। दरम्यान सोलापूरकरांनी मला दिल्लीला पाठवायचं ठरवलंय, तसंच विकास कामांसाठी कागदपत्रांचं पार्सल घेऊन दिल्लीला जाईन असं प्रत्युत्तर राम सातपुतेंनी मोहिते पाटलांना दिलं। मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, रक्ताचं पाणी केलंय तुमच्यासाठी। जे 70 वर्षात झालं नाही ते काम करण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हाने केलंय। तुम्हाला माझी शपथ आहे। सोशल मीडियावर मेसेज येत आहेत, कोण बाजारात फिरतंय फिरू द्या, तुम्हाला जे काही दिलंय ते भारतीय जनता पार्टीने दिलंय। ही निवडणूक भारतीय जनता पार्टीचे आपल्यावर जे उपकार आहे ती फेडणारी निवडणूक आहे। माझ्याच काही नाकात मोती होतं, हे करू शकलो मी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीमुळे। त्या ठिकाणी भारत पवार तुमचा जो रस्ता झाला ना पिरळ्याचा, त्याला फडणवीस साहेबांनी पैसे दिलेले शेताकडे जाणारा, त्याच्यामुळे आपल्याला कमळ करायचंय, एवढं लक्षात राहू द्यायचं बरं का। धर्मामान्य परवा जे फडतरीचं ऑपरेशन सांगितलं ना, ते ऑपरेशन झालं फडणवीस साहेबांमुळे। दादा वरडे कुठे, ताकदीने काम करायचं, नातेपुतेतून। वकील साहेब, मला जितकं लीड भेटणार होतं तितकंच लीड खासदारांना द्यायचं, तुम्हाला माझी शपथ आहे। मांडव्यात म्हणला 70-75 वर्षात काय विकास झाला ते मी या 5 वर्षात केला। मी फक्त 2.5 वर्षात केला। मी फक्त एकच उत्तर देतो, दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायचे आमचं। नाही, मुळात मी तुम्हाला निश्चित सांगतो, सोलापूरकरांनी ठरवलंय आणि मला दिल्लीला पाठवायचं ठरवलंय। मी निश्चित त्या ठिकाणी पार्सल घेऊन जाईल, परंतु इथल्या टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे त्याचे कागद घेऊन जाईल दिल्लीला, इथं IT कंपनी झाल्या पाहिजे त्याचे कागद घेऊन जाईल, या सोलापूरमधल्या दुष्काळी गावाला पाणी आलं पाहिजे त्याचे पेपर्स घेऊन मी दिल्लीला जाईल। परंतु मी माझ्या इथल्या गोरगरीब जनतेसाठी दिवसरात्र एक करेल। मी अतिशय विनम्रतेने सांगतो की मी काम करणारा कार्यकर्ता आहे, संघर्षातून इथपर्यंत आलेलो आहे, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला आलेला नाही आहे।